सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि सन्माननीय रमेशजी जोशी साहेब यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे। चला यावेळेला एवन जोडी यावेळेला कॉल दिला इताडेनं आणि टॉस देखील जिंकलाय जानू स्पोर्ट्स इताडे संघानं। दवेद सर आपल्या सोबत आहेत। खरं तर आजचा संपूर्ण दिवस आपण पाहिला, तिसऱ्या फेरीमध्ये जर आपण पाहिलं तर पोचताना आपल्याला नशिबाच्या चिठ्ठीचा देखील सामना करावा लागला। 3 षटकांचा सामना आतापर्यंत आपण ऑस्ट्रेलियन साइड अगदी स्टाईलनं धडाकीचे निर्णय घेतलेले आहेत। टॉस विन झाल्यानंतर या महत्त्वाच्या रंजक सामन्यामध्ये इताडे संघ टॉस जिंकून पहिल्यांदा काय स्वीकारतोय? बॅटिंग करू आम्ही। बॅटिंग करतायत फर्स्ट 3 षटकांसाठी। या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आहे, आपण निहाळली आहे, पाहिली आहे। अगदी ॲज अ डिफेंडर म्हणून देखील आपण खेळलात, ॲज अ टार्गेट सेटर म्हणून देखील आपण खेळलात। काय वाटतं 3 षटकांच्या मॅच मधली कोणती धावसंख्या सेफेस्ट झोन मध्ये नेणारी ठरते? 30+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही। 30 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल, निश्चित 10च्या पुढची सरासरी राखण्याचा प्रयत्न असेल। काय वाटतं की या क्षणाला क्वालिफायची खऱ्या अर्थानं मॅच आहे, काय सांगू इच्छिता संघातला खेळाडूंना आणि स्वतःला देखील जिथे कुठेतरी थोडंसं दबाव, थोडासा उत्साह पाहायला मिळेल अशा या क्षणाला दैवत ॲज अ कॅप्टन म्हणून मनात काय? मी एकच सांगेन की प्रत्येकाने आपला 100% द्या आणि टीमला जिंकण्याचा प्रयत्न करावा। निश्चित मनापासून शुभेच्छा मी वळतोय मेहर 11 बाबगाव संघाचा कर्णधार। टॉस पराभूत झालात, फर्स्ट फिल्डिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलं। आजचा दिवस, आजच्या दिवसातला खेळ सगळं काही जुळून आलंय, पण सरते शेवटी या क्षणाला मनात काय वाटतंय? समोर इताडे सारखा एक दिग्गज संघ आहे, दोघांमधले टफ बॅटल अनेकदा रंगलेले आहेत। काय वाटतं की फर्स्ट इनिंग मध्ये त्यांना इतक्यापर्यंत रोखणं गरजेचं असेल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू। निश्चित दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा। आणि आपण काहीच क्षणांमध्ये पाहणार आहोत याच मैदानावर आणखी एक तुंबळ युद्ध, जिथे मात्र एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जानू स्पोर्ट्स इताडेचा संघ आणि एका बाजूला पाहायला मिळेल तो म्हणजेच मेहर 11 बाबगावचा संघ। पुढच्या 5 मिनिटात याच सामन्याच्या थराराला होईल सुरुवात। तुर्तास आपण कुठेही जाऊ नका, आपल्या SK एंटरटेनमेंट या YouTube वाहिनीवर या सामन्यांचा आस्वाद घेत राहा। साऱ्या क्रिकेटपटूंची जान, आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान। आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। त्यांचा लय झकास, एवन जोडी पाठीशी खंबीर गणेश पाटील शैलेश जाधव। हे सरपंच उपसरपंच चषक हमने पाड्याची शान, सरपंच उपसरपंच चषक हमने पाड्याची शान। आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। हॅलो, तर पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो सरपंच उपसरपंच चषक 2024च्या या अंतिम सोहळ्यामध्ये। जबरदस्त मात्र
या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण आणि आजच्या दिवसातील आपण हा अंतिम सामना इथे पाहणार आहोत. मेहेर 11 बाबगाव विरुद्ध जानूस्फोट इताडे. नाणेफेकीचा कौल जानूस्फोट इताडे संघानं प्राप्त केला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र या ठिकाणी स्वीकारला. हॅलो. या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे त्या सर्व दात्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल या ठिकाणी आम्हाला 4 पारितोषिके लाभलेले आहेत. जिजाऊ संस्थेमार्फत सागर नामदेव पाटील ते स्वतः शाखा प्रमुख आहेत आमनेपाडा गावातील आणि त्यांच्या वतीनं आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेलं आहे. त्यानंतर जे आपण सुंदर आकर्षक ट्रॉफी पाहतो जे आम्हाला अशोक नामदेव पाटील यांच्या वतीने लाभलेले आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. पुढील गिफ्ट हॅम्पर आपण जर पाहिलं तर राकेश दामू जाधव यांच्या वतीने लाभलेला आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर रवींद्र सकाराम जाधव यांच्या वतीनं आम्हाला हेड कॅप लाभलेले आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर पहिल्या क्रमांकापासून तर तिसऱ्या क्रमांकापर्यंत जे आकर्षक चषक आहेत जे आम्हाला ड्रीम टू अर्न फाउंडर लीडर एवन जोडी केशव चोरगे आणि संजय पाटील यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि आकर्षक ट्रॉफी आहे जे आम्हाला आमनेपाडीचे उद्योजक बाळराम मंगल भोईर यांच्या वतीनं देण्यात आलेले आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक बॅट आहे एसीए कंपनीची तुम्हाला बॅट ब्रँडेड दिली जाणार आहे सोपान तिस्कर यांच्या वतीने आम्हाला लाभलेले आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे वसंत धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल वसंत पाटील यांच्या वतीनं त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आणि कूलर देण्यात येणार आहे मनोज गंगाराम पाटील आमनेपाड्याचे उद्योजक आहेत त्यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेले आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूचं सहकार्य देणारे महाराष्ट्र निवडणूक संघाचे तालुका उपाध्यक्ष संजयजी बजागे यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आम्हाला दिनकर बाबू पाटील मंगल पांडुरंग पाटील प्रदीप शनिदास पाटील विभाग प्रमुख अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा अनिल वसंत पाटील त्यानंतर संदीप रघुनाथ जाधव माजी सरपंच संतोष दुनाराम जाधव त्यानंतर रमेश नामदेव पाटील आणि महेश पंढरीनाथ पाटील या सर्व दात्यांचा मी एवन जोडीच्या वतीनं आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. जाऊया आता मात्र आपण आजच्या दिवसातील शेवटची लढत इताडे विरुद्ध बाबगाव ही लढत तुम्ही पाहणार आहात. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला इताडे संघानं प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि फिल्डिंगसाठी मात्र इन्व्हाइट केलेला आहे मेहेर 11 बाबगाव संघाला. गोलंदाज ओमकार पहिल्याच चेंडूवरती एज लागली होती वेगाने चेंडू मात्र एसटी रक्षकाकडे मात्र गेला होता परंतु एसटी रक्षकाला मात्र या ठिकाणी चेंडू कॅरी करता आला नाहीये. पहिल्या चेंडूवरती नवनाथच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली एक धाव स्वतःचं त्याने खातं उघडलं संघाची श्रीगणेशा केली. चांगली सुरुवात ओमकारच्या वतीने पाहायला मिळाली. सलामी जोडी पाहतो आपण दैवत वेलेकर आणि नवनाथ भोईर हे 2 फलंदाज कुठल्या प्रकारचा चेंजेस तिथे केला नाहीये आणि तसे जर तुमचा विनिंग कॉम्बिनेशन असेल तर ती मात्र बदलण्याची आवश्यकता नाहीये आणि विनिंग कॉम्बिनेशनकडे आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा इताडे संघ मात्र जात असताना एक योग्य निर्णय मी तर म्हणेन संघनायकाच्या वतीने पाहायला मिळाला. जबरदस्त फटका चाबुक शॉट व्हॉट अ ग्रेट शॉट चेंडूला पाठवला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त साऊंड सिस्टीम आणि या जबरदस्त डीजे ऑपरेटिंग डीजे अजयच्या वतीने आपण पाहिलं येणाऱ्या 2 दिवसांपासून पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. हो माय गॉड हा फटका वारंवार पाहतच राहावं. दैवतच्या बॅटमध्ये हा दुसरा दर्शनीय चौकार पाहायला मिळतोय.
पाहू शकाल कशा रीतीने मात्र हा फटका त्याने सजवला. अगदी कॉफी बॉक्स स्टाईलनं पहा, पोज किती सुंदर आहे. ज्या दिशेने त्याला फटका खेळायचा होता त्या दिशेने त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली आणि मिडलिंग बाकी अतिशय खूपच सुंदर तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि त्याच वेळेस चेंडू भरपूर वेगाने गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. सलगचा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दैवत वेलेकर इज ऑन फायर. जबरदस्त खेळ सध्या सुरू आहे त्याच्याकडून. इथे मात्र पाहू शकाल हलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरनं मात्र थोडीशी उचली मिळाली आणि सरळ चेंडू निघून गेला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला डॉट चेंडू इथे मात्र हाताला गोलंदाज ओमकारनं. धाव फलकावरती धावा स्थिर आहेत, त्यामध्ये बिनगडी बाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या P1चं षटक सुरू. हो इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिएट करणं. दैवतला माहिती आहे की या ठिकाणी हा जो सामना आपण खेळतोय तो मात्र सामना बक्षीस पात्र फेरीतील सामना आहे. जरी ते आपण जिंकलो तर आपण या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करू. आणि जर इथे जर स्वस्तात जर बाद झालो तर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती दडपण येऊ शकतो. आणि त्याच अनुषंगानं त्याने मात्र या चेंडूवरती सॉफ्टनं मात्र 1 धाव ते मात्र पूर्ण केली. आणि अशा रीतीनं तर पंचाच्या वतीने मात्र निर्णय पोहोचला की एक्झॅक्टली 2 धावा तिथे मात्र दिल्या जाणार आहेत. ओहो भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. तर या स्पर्धेचा एक मुख्य नियम आहे मित्रांनो, कारण आपण काल सुद्धा 12 संघ पैकी एक संघ मात्र क्वालिफाय झाला. आज सुद्धा 12 संघच आहेत. 12 संघामधून 2 संघ क्वालिफाय होईल. जे 2 संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहेत त्या 2 संघामध्ये ड्रॉ असेल. लक्ष असू द्या, कारण जो उद्या संघ क्वालिफाय होणार आहे त्या संघाचं ड्रॉमध्ये नामांकन केले जाणार नाहीये. त्या संघाला एक्झॅक्टली तुम्हाला सेमीफायनलचा सामना खेळायचाच आहे. परंतु जे 2 कालचा क्वालिफाय संघ अर्थात प्रिन्स 11 PC आणि जो आज संघ क्वालिफाय होईल या 2 संघामध्ये ड्रॉ केला जाईल. जी चिठ्ठी निघेल ज्या संघाची तो सरपंच उपसरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये मात्र पोहोचणार आहे. असं नियम आहे या स्पर्धेचं. तर सर्व संघांनी जे संघ क्वालिफाय होणार आहेत आणि जे उद्या संघ खेळणार आहेत त्यांनी या गोष्टीची मात्र नक्कीच नोंद घ्यावी, कारण उद्या फक्त 10 संघच असतील. एकूण 34 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता आला आणि आतापर्यंत एका संघाने या स्पर्धेमध्ये क्वालिफाय केलेला आहे सुपर 3 मध्ये. शॉर्ट अँड पुल्ड चेंडू होतोय मिड विकेटच्या बाहेर गुल. हो हो प्रयत्न लाजवाब होते, परंतु थोडंसं जजमेंट तिथे चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याच वेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. 7 धावांसाठी षटकार. उभा असतो त्यावेळी निघेच आपण स्टार्ट घेत असतो, परंतु तो जास्त स्टार्ट घेतला ओमकारनं आणि त्याच्याच मुळे मात्र हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र निघून गेला. जर डीप मध्ये अगदी स्थिर जर उभा असता तर मात्र तिथे झेल होण्याची दाट शक्यता होती, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्व नाहीये. पंचांचा लिगबायचा इशारा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला या धावेसाठी आणि या सिंगल धावेनं धाव संख्या आता मात्र जानूसफोडीदार संघाची मात्र पुढे वाटचाल करते. बिनगडीबाचा 18 धावा. इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र गिरकी घेत असताना चांगली वापसी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. ओहो सुलरवन होता, पेक केलं त्या ठिकाणी मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर तैनात होते. मिस फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. डीपवरनं फिल्डर येऊन चेंडूला उचलून फेक करतील आणि तोपर्यंत 2 धावा इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केला. या स्पर्धेमध्ये अजून एक व्यक्तिमत्वाचं आम्हाला या ठिकाणी आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूंचं सहकार्य लाभलेलं आहे. अशी आमचे पुरस्कर्ते सन्माननीय दीपकजी पाटील यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाची साथ दिली, चांगलं योगदान दिलं. तर या सर्व दात्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. दरम्यान या ठिकाणी 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. ज्या अनुषंगाने मोठे फरके दैवत खेळतोय त्या अनुषंगाने सिंगल डबलवरती सुद्धा आता मात्र भर टाकण्याचा तो प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे की ही महत्त्वाची मॅच आहे, बक्षीस पात्र फेरीतील मॅच आहे. इथे जर आपण थोड्याशा चुका जर केल्या तर आपल्या संघाला त्या महागात पडू शकतात
आणि आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारत असताना इथे मात्र शॉर्ट टर्म पूल फटका हवेत आहे. स्कायर झेल वसीम सिंधू चेंडूच्या खाली चूक करत नाहीये. टिपला झेल आणि समाप्त होतोय दैवत वेलेकरचा खेळ. धक्का क्रमांक पहिला लागेल या ठिकाणी जानू स्फोटी ताडे संघाला. मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान. परंतु जे कार्य दैवतला करायचं होतं ते कार्य मात्र दैवतनं चांगल्या पद्धतीने पार पाडलं. 2 चौकार लगावले, 1 षटकार लगावला, 9 चेंडू त्याने फेस केले आणि 9 चेंडूमध्ये 18 धावांची एक महत्त्वपूर्ण मात्र इनिंग त्याने मात्र या ठिकाणी साकारली. वेगवान गतीने चेंडू हाताळला परंतु लाईन मात्र थोडीशी चुकीची निवडली आणि त्याचवेळी पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहिले. वाईटचा इशारा. राहुलने कमबॅक चांगल्या प्रमाणे केलं कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला होता. इथे मात्र पुन्हा मात्र फटका हवेत केला. लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत शालिक, चूक करणार नाहीये. इझिली झेल तिथे मात्र पकडला. ऋतिक ज्या पावलाने आला त्याच पावलाने मात्र माघारी परतला आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ ते मात्र संपन्न झाल्यानंतर जानू स्फोटी ताडे संघाने एकूण गडी गमावले 2. धाव फलकावरती धावा लागल्या एकूण 21. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. वापसी पाहाल आपल्याला राहुलच्या वतीनं कारण पहिल्या चेंडूवरती त्याचं षटकारानं स्वागत केलं आणि त्यानंतर त्याने स्पेल समाप्त करण्यापूर्वी 2 सफलता प्राप्त केल्या आणि फक्त 10 धावा त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या. 21 धावा धावफलकावरती अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आणि या शेवटच्या षटकासाठी आता मात्र शालिकच्या चेंडू हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शालिकनं पीसी संघाच्या अगेन्स्ट मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. फटका हवेत केला. नवनाथ भोईरनं फटका कनेक्शन प्रॉपर आहे आणि वसीमच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झालाय. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी षटकार. तिथे होतो खेळाडूचा सन्मान. कमी पडली वसीमच्या विचार आपण जर केला तर आणि त्याचवेळी चेंडू फक्त वाईडिश मिडविकेटच्या बाहेर मात्र निघून गेला 6 धाबांसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या कडेला चेंडू स्पर्श झाल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. परंतु नवनाथ भोईर या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करते. जास्त त्याला संधी मिळाली नाही परंतु ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी मात्र तो त्याचा कार्य आहे तो मात्र चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 28 धाबा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पावलांचा वापर आणि या ठिकाणी चेंडू बॅटला ब्रश केल्यानंतर संधी होते एसटी रक्षकाकडे. योगेश आहेत आज एसट्यांच्या पाठीमागे त्या भूमिकेमध्ये. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र झेल तिथे पकडला जाईल परंतु चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर अजूनही मात्र वेग तिथे जास्त मिळाला त्या चेंडूला आणि पाहू शकाल किती वेगाने निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव तिथे मात्र नक्कीच जोडली जाईल. 29 धाबा एक जबरदस्त एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जानू स्फोटी ताडे संघाने मात्र वाटचाल केलेली आहे. अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. क्रॉस बॅटेड फटका. हा फटका सुद्धा दमदार होता परंतु जागा मात्र कुठेतरी चुकीची निवडली. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावेने आता मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच जास्त नुकसान मात्र या ठिकाणी बापगाव संघाला होणार नाही परंतु एखादा मोठा फटका जर आला तर 30+ जो आकडा असेल तो मात्र नक्कीच निर्णायक होऊ शकेल या मॅचमध्ये. कारण ज्यावेळी आपण क्वार्टर फायनलच्या लढती सेमीफायनलच्या लढती किंवा अंतिम फेरीतील लढती ज्यावेळी खेळतोय आणि त्यावेळी जर नक्कीच त्या धावांचा पाठलाग करत असताना आपल्या संघावरती थोडाफार प्रेशर असतो, दडपण असतो
आणि तो दडपण मात्र नक्कीच कदाचित या ठिकाणी मेहर 11 बाबगाव संघावरती येऊ शकतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 30. 2 गडी बाद 30. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे जानूस्फोट इताडे संघाने, कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र 3 प्रॉपर गोलंदाज आहेत. त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी विश्लेषण करणं गरजेचं आहे. परंतु शालिक हे 2 चेंडू कशा रीतीने हाताळेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. इथे मात्र पाहू शकाल चुकीची लेंथ होती, डावा स्टिकच्या बाहेरून चेंडू निघून गेला, पंचांचा वाईटचा इशारा. अशा क्षणाला मात्र या धावांवरती तुम्हाला लगाम लावावं लागेल. लगाम जर तुम्ही घातला नाही, गतिरोधकाचा तुम्ही काम केलं नाही तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. तब्बल वर्षभर तुम्हाला ही स्पर्धेची वाट पाहावी लागेल. चांगला चेंडू आहे, बाउन्सर शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी झालं आणि चेंडू डिक्लेअर जोरमध्ये निघून गेला एका धाबेसाठी. या खेळपट्टीवरती मित्र म्हणेन या मैदानावरती जर तुम्ही जेवढे शॉर्ट पिच चेंडू हाताळणार, बाउन्सर चेंडू हाताळणार तेवढं तुमच्यासाठी संघासाठी चांगलं ठरू शकेल. कारण बाउन्सर चेंडूवरती पाहिलं तर इथे एखादी मोठी एज लागेल, एज लागल्यानंतर कदाचित चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जाईल आणि जास्तीत जास्त झेलबाद होण्याचे चान्सेस इथे मात्र वाढल्या जात आहेत. हा तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि पहा शेवटची लेंथ त्याच प्रकारची होती आणि एक जबरदस्त बाउन्सर तर तिथे मात्र प्रयत्न केला. एका ओव्हरमध्ये तुम्ही एक बाउन्सर अलाव करू शकता आणि तो अलाव इथे मात्र नक्कीच पंचांनी सुद्धा मात्र त्या गोलंदाजाला स्वीकृती दिली आणि अशा रीतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर जानूस्फोट इताडे संघाने मजल मारली. आतापर्यंत 2 गडी गमावल्यानंतर 32 धावसंख्येपर्यंत आणि या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मेहर 11 बाबगाव संघाला 11च्या सरासरीनं तब्बल 33 धाबांचा पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग कशा रीतीने होईल, थोडी वेळ देखील विश्रांती असेल तत्पूर्वी जाऊया पुन्हा आपण DJ अजयकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. हे आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आयोजन त्यांचा लय झकास. देवन जोडी पाठीशी खंबीर गणेश पाटील शैलेश जाधव. हे सरपंच उपसरपंच चषक आमने पाड्याची शान. सरपंच तर दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होत आहे. दुसऱ्या इनिंगसाठी पाहिलं तर 33 धावांचा पाठलाग या ठिकाणी मेहर 11 बाबगाव संघाला करायचा आहे. जवळपास 11च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावा तुम्हाला नक्कीच जोडायच्या आहेत किंवा तुम्ही त्या अधिक सरासरीने सुद्धा धावा जोडू शकता. आणि त्याच अनुषंगाने सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. राहुल आहे ऑन स्ट्राईकवरती आणि नॉन स्ट्राईकला आहे त्याच्या सोबतीला ओमकार. आणि या दोन्ही फलंदाजांनी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी फलंदाजीच्या जोरावरती केलेली आहे आणि या जोडीकडनं मात्र संघाला भरपूर काही अपेक्षा आहेत. आणि दुसरीकडे पाहिलं तर अक्षय सुरेकरला कोण विसरेल. प्रत्येक मॅचमध्ये पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं आणि विकेट विथ इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची आज आपल्याला पाहायला मिळाली. टाळ्यांचा कडकड आवाज आणि प्रोत्साहन देण्याचं कार्य सध्या आपण पाहू शकाल अक्षयला करीत आहेत जानूस्फोट इताडे संघ. चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय, चांगली धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे. परंतु धावांचा पाठलाग केला जाईल का. पहिलाच चेंडूवरती फटका, मिस टायमिंग आहे, हवेत खेळला, लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि पकडला झेल आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती राहुल इथे मात्र बाद झालाय. पहिला धक्का लागत असताना मेहर 11 बाबगाव संघाला.
अधिक जास्त जर पाहिले तर पॉवर प्लेच्या खेळामध्ये ज्यावेळी राईट आर्म बॅट्समन असतो त्यावेळी मात्र तुम्ही लॉंग ऑन पाहू शकाल, मिड विकेट पाहू शकाल. हे दोन फिल्डर डीपमध्ये तुम्ही नेहमी पाहत असता. परंतु या ठिकाणी या ठिकाणी लॉंग ऑफ वरती फिल्डर मात्र सजवण्यात आला होता आणि त्याच्या चेंडू मात्र हातामध्ये विसावला. नवीन फलंदाज लेफ्ट आर्म बॅटर आलेला आहे. डावखुरी हाताचा फलंदाज हेमंत आलाय आणि पाहू शकाल जबरदस्त या ठिकाणी चेंडूची फेकी पाहायला मिळाली. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून गोरखनाथ भुईर अर्थात मॅन फ्रॉम इताडे काही कारणास्तव उपस्थित नाही आहेत आणि त्यांच्या वतीनं जानसफोर्ट इताडे संघाला आणि स्पर्धकांना आयोजकांना त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गोरखनाथ भुईर, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. अक्षय पुन्हा एकदा मार्ग सुटतोय. इथे मात्र फटका हवेत आहे. मिस्टामिंग डीप वरती फिल्डर सज्ज आहे. झेलकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि पकडला झेल. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र अक्षयनं 2 सफलता प्राप्त केल्या आणि गौरवची जबरदस्त कामगिरी गौरवशाली पाहायला मिळाली. आणि पहिल्याच ओव्हरच्या खेळाचा जर आपण विचार केला तर कुठेतरी संकटामध्ये सापडलाय मेहर 11 बापगाव संघ. दरम्यान नवनिर्वाचित उपसरपंच ग्रामपंचायत आमने पाड्याचे आदरणीय सन्माननीय उपसरपंच अर्जुनजी दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पाहिले असेल तुम्ही कालच त्यांचं मात्र उपसरपंच पदावरती ते विराजमान झाले आणि आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी विल काढून ते मात्र आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं A1 जोडीच्या वतीनं त्याचप्रमाणे जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा संघाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. परंतु मेहर 11 बापगाव संघ सध्या मात्र पाहिलं तर संकटात सापडत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के. प्रथमतः राहुल बाद झाला, त्याच्यानंतर हेमंत बाद झाला. आता मात्र योगेश आला 4थ्या क्रमांकावरती टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पाहिला तर अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटला ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे पूर्ण केली. योगेशने आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि सिंगलच्या वतीनं मात्र या ठिकाणी धाव फलकावरती धावा मात्र लागल्या गेल्या 1. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला खातं उघडता आलं नव्हतं आणि ती पहिली धाव योगेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी त्यांच्या मातोश्री विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचे सुपुत्र रंगनाथजी बारशी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. इनसाइड चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय एका धाबेसाठी. इथे मात्र योगेश आणि या ओमकारला मात्र जे आपलं कौशल्य आहे, जे आपलं नैसर्गिक खेळ आहे तो आता मात्र तुम्हाला त्या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल. जर तुम्ही इथे मात्र व्यवस्थित रन चेस केले नाहीत, धाबांचा पाठलाग व्यवस्थित जर केला नाही तर मात्र येणाऱ्या ओव्हरमध्ये मात्र येणाऱ्या फलंदाजांवरती दडपण येऊ शकतोय. त्यासाठी तुम्हाला मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र धाबा जास्त जोडणं गरजेचं होत्या. परंतु अक्षयचं मी कौतुक करेन. 5 चेंडूची त्याने हाताळणी केली, 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. आतापर्यंत फक्त 2 धाबा त्याने खर्च केल्या. म्हणजे येणारे आता 13 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 31 धाबांची आवश्यकता असेल. फटका चांगला आहे. ओव्हर पिच लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये आणि त्याच वेळेस चेंडू एका टप्प्याच्या साह्याने निघून जाईल. 4 धाबांसाठी चौकार. गुणगान गाणार हे संगीत तुम्ही ऐकता DJ अजयच्या वतीनं. परंतु आपल्या संघाचं गुणगान गायचं असेल तर तुम्हाला अशाच प्रकारची मात्र बॅटिंग करावी लागेल. शेवटच्या चेंडूवरती योगेशच्या बॅटमध्ये चौकार आला आणि कुठेतरी
थोडंसं मात्र वातावरणामध्ये थोडंसं चेंजेस आपण पाहिले, कारण 13 मध्ये 31ची गरज होती, आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 27 धाबांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धाबा, 33चा इथे पाठलाग करायचा आहे. सेमीफायनलमध्ये मात्र कुठला संघ पोहोचेल? मेहर 11 बापगाव की जानूसपूर इताडे? येणाऱ्या काही क्षणानंतर मात्र त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. समोर आहे ओमकार, त्याच्या सोबतीला आहे योगेश आणि दुसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज सज्ज होते स्वतः संघनायक. आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारत असताना दैवत वेलेकर. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 27ची आवश्यकता. 13.50च्या रणगतीनं आता मात्र तुम्हाला पुढे चालायचं आहे. इथे मात्र बेस्ट टायमिंग फटका आहे. बिडॉनवरती फिल्डर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला लॉंग ऑन वरती. फिल्डर तिथे सज्ज आहेत, चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत आता ते मात्र पाहू शकाल पूर्णपणे अगदी डोळ्यात तेल टाकून आता मात्र या सामन्याकडे मात्र त्यांचं लक्ष केंद्रित आहे, कारण आपण दिवसभर जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचं फल आता मात्र तुम्हाला या सामन्यातून मिळणार आहे. कारण आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आहे. जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून एक ट्रॉफी नक्कीच आपल्या गावात थाटामाटाने घेऊन जाणार आहे. टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा हा सामना आपण इथे मात्र अनुभवतोय. फटका मात्र या ठिकाणी पाहू शकाल पुलचा आहे, परंतु मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग रितेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. उंची त्याची पाली तर एवढी मोठी नव्हती, परंतु योग्य त्या वेळी त्यांनी चेंडूवरती झेप घेतली आणि तिथे आउटफील्ड सुद्धा जर पाहिली तर थोडीशी खालवर आहे. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू मात्र शत्रक्षकच्या डोक्यावरून निघून जाईल, परंतु रितेशचं मी कौतुक करेन. जबरदस्त जजमेंट पाहिलं आणि योग्य त्या वेळी त्यांनी या चेंडूवरती उडी घेतली आणि मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या. 2 धाबाने संघाची धावसंख्या पुढे जाईल आता मात्र 9 या आकड्यावरती. योगेशला आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी स्वीकारतोय, परंतु डीप मध्ये पुन्हा तर रितेश तीच जागा निवडली फलंदाज योगेशनं आणि मात्र रितेशच्या हातामध्ये रितेशच्या गोदीमध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पकडला असेल, समाप्त होतोय योगेशचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागेल या ठिकाणी मेहर 11 बापगाव टीमला. ज्यावेळी आपण क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनलचे सामने खेळतो त्यावेळी मित्र म्हणतो की प्रथम फलंदाजी करणंच योग्य आहे. जर फलंदाजाने जर योग्य टार्गेट तिथे मात्र सेट केला तर मात्र त्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र दुसऱ्या डावामध्ये संघावरती दडपण येत असतो आणि तो दडपण आता मात्र बापगाव संघावरती आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज आर्यन मेहर आलाय. मागील सामन्यातील हिरो ज्यांनी 23 धावांची झुंजार केली साकारली आणि त्याचमुळे त्याला मात्र प्रमोशन देण्यात आलं 5व्या क्रमांकावरती. टॉपेश पाहिला आपण चेंडू केला डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि एका धावानं संघाची धावसंख्या आता मात्र फुलेल 3 गडी बाद एकूण 10 धावा धावफलकावरती. 9 चेंडूचा खेळ येणं अजूनही 8 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 8 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र आपण विचार केला तर 23 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे हे 2 चेंडू फार निर्णायक असतील बापगाव टीमच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे इताडे संघाच्या बाजूनं आपण जर विचार जर केला तर हे 2 चेंडू मात्र फार निर्णायक आहेत. 8 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 23 धाबांची अजूनही आवश्यकता. धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्या 3 गडी बाद 10 आणि या 23 धाबा आता मात्र इथून जोडल्या जातील का की या धाबा मात्र इथून त्या धाबांचं रक्षण इथं मात्र केलं जाईल का? पंच करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, परंतु थोडंसं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आर्यनने केला परंतु अंगली केला असं म्हणावं लागेल, कारण फिल्डिंग तिथे चांगली झाली होती आणि लगेचच मात्र चेंडूला उतरून फेक केलं आणि योग्य त्यावेळी गोलंदाज दैवतनं मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या. रिक्स तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल. रिक्स में बरकते असं म्हटलं जातं आणि ती रिक्स तिथे मात्र आर्यननी उचलली होती, परंतु त्याच्या अंगलेखी आली. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का. 4 गडी आतापर्यंत मेहर 11 बापगाव संघाने गमावले आणि मेहर 11 चौथा धक्का लागल्यानंतर आता मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शालिक. ओमकारवरती आता मात्र नक्कीच पूर्णपणे मदार आहे बापगाव संघाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर, कारण ओमकारकडे ती शक्ती आहे, ताकद आहे
आणि त्याच्याकडे ते नक्की कौशल्य सुद्धा आहे. 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धाबांची आवश्यकता. दैवतने सुद्धा मात्र आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली, त्याला एक सफलता मिळाली. योग्य त्या टप्प्यावरती त्यांनी मात्र चेंडूची हाताळणी केली. फटका हवेत आहे, वायडिश मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, पकडला त्याने झेल आणि समाप्त झालाय ओमकारचा खेळ. म्हणजे आपण आता म्हणू शकतो की या सामन्यावरती कुठेतरी वर्चस्व आपल्याला जास्त पाहायला मिळतोय, तो म्हणजे जानुस्फोरी इताडे संघाचं. कारण सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये आपण जर पाहिलं तर क्वालिफायरची मॅच होती. माऊली चषकामध्ये सुद्धा मात्र या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा जर टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर आता मात्र त्यांना 6 चेंडूंमध्ये 22 धाबांचं संरक्षण करायचं आहे. म्हणजे आजचा दिवस जर पाहिला तर कुठेतरी लक फॅक्टर म्हणून ते आपण म्हणू शकतो या इताडे संघासाठी. आणि पहा ज्याप्रमाणे परफॉर्मन्स होतं या त्या अनुषंगाने रितेशच्या चेहऱ्यावरती आता मात्र गोड स्माईल आपल्याला पाहायला मिळते. परंतु सामना संपला नाहीये रितेश, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत, 22 धाबांची आवश्यकता आहे. खेळपट्टीवरती आहे शालिक आणि शालिकला आता मात्र साथ देईल न्यू बॅटर केतन. गोलंदाज रितेशचा तिथे वापर केला जातोय. ओहो, परफेक्टली यॉर्कर. ओ माय गॉड, या चेंडूचा उत्तरच नव्हतं शालिककडे. शालिककडे नाही उत्तर म्हणजे मेरी 11 चेंडूचं उत्तर नाहीये. मिळाली सफलता आणि आता मात्र बापगाव संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे बागफुटीवरती येत असताना हे आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. 5 चेंडू 22ची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तुषार. आणि आता मात्र तुषारला आता हुशार कामगिरी करावी लागेल. जे कार्य टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने केले नाही ते कार्य आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये तुषारला करावं लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत, 22 धाबांची आवश्यकता. एज आणि चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस आहे या स्पर्धेतील दुसरा आणि उद्या मात्र सुपर संडे अर्थात शेवटचा दिवस असेल. या स्पर्धेतील एकूण 10 संघ खेळणार आहेत. पहिल्या सामना तुम्ही पाहणार आहात कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी विरुद्ध यंगस्टर 11 आई गावदेवी नारेन. या दोन्ही संघांना विनंती करते की 8:45 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आपण उद्या ठीक 9 वाजता आपण खेळायला सुरुवात करू. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु चेंडू बॅटला स्पर्शून करून मात्र निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक सफलता तिथे मात्र प्राप्त केली गोलंदाज ऋतिकनं. त्यानंतर उद्याच्या असेल आर्या एंटरप्राइजेस बनेली विरुद्ध धनेश 11 कुकसे. तिसरा सामना असेल अष्टविनायक गांधारी विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे. चौथा सामना असेल एकविरा ओमियर गुंदवली विरुद्ध संपदाबाई स्मृती अर्थात विकी स्पोर्ट कुकसे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई गावदेवी नानकर विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. म्हणजे एकापेक्षा एक स्टार खेळाडू तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. परंतु सध्या जो सामना सुरू आहे त्या सामन्यावरती मात्र दबदबा निर्माण केला जानू स्पोर्ट इताडे संघानं. फटका हवेत आहे, लॉंग ऑनवरती फिल्डर आहे, पकडला झेल. समाप्त होतोय अजून एक फलंदाजाचा खेळ. म्हणजे आज इतिहास रचला जाईल जानू स्पोर्ट इताडे संघाच्या बाजूनं. कारण सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी एक स्पर्धा आपल्या नावावरती केली अर्थात टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि सायंकाळच्या सत्रामध्ये दुसरी स्पर्धा नावावरती करत असताना कारण लगभग टॉप 3 मध्ये जाण्याचा रस्ता जो आहे दरवाजा जो आहे तो आता मात्र उघडा झालाय आणि आता त्याच्यामधून मात्र फक्त तुम्हाला वाटचाल करायची आहे असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त 2 पावलं दूर विजयापासून जानू स्पोर्ट इताडे संघ. वॉट परफॉर्मन्स. चेहऱ्यावरची स्माईल अजूनच मात्र फुलत चाललेली आहे रितेशची. कारण जबरदस्त खेळ त्याने सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रमाणे इथे पार पाडला. आणि आज इताडे संघाचा आपण जर खेळ पाहिला तर त्यापेक्षा सांघिक कामगिरी अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिकवरती होता गोलंदाज ऋतिक, परंतु चेंडूची लाईन आपण जर पाहिली तर डाबा स्टिकच्या बाहेरून निघून गेली आणि त्याच वेळी पंचांनी या ठिकाणी दंडित केलं. इट इज रॉंग डिलिव्हरी, वाईट डिलिव्हरी. धावफलकावरती धाबा जर पाहिले तर फक्त 12 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. याचं कारण गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी तर अक्षयने जबरदस्त प्लॅटफॉर्म तिथे मात्र निर्माण करून दिला. त्यानंतर परफेक्टली यॉर्कर. ऋतिकचं
जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. दबावच्या स्थितीमध्ये त्याच्या चेंडू हातामध्ये होता आणि मात्र दबावच्या स्थितीमध्ये पहा यॉर्करवरती यॉर्कर लेथ हाताळतोय आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये तब्बल 4 सफलता या ऋतिकच्या नावावरती लागलेल्या आहेत. व्हॉट अ परफॉर्मन्स. आणि शेवटची जोडी आहे आता मात्र मेहर 11 बापगाव संघाची, कारण या अगोदर या स्पर्धेमध्ये आपण काल पाहिलं मित्रांनो रोशन स्पोर्ट मुठवल संघ 5 धावसंख्येवरती ऑलआउट झाला होता आणि आज ती स्थिती आता मात्र या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघाची पाहायला मिळते की काय. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत 9 फलंदाज त्यांनी गमावले आणि शेवटची जोडी आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. 33 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पूर्णपणे संघ बागफुटवरती आला. ओहो, जबरदस्त लिगल डिलिव्हरी आणि या सरपंच उपसरपंच चषकामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय. ज्या संघाचं नाव आहे जानू स्पोर्ट इताडे. अभिनंदन जगनशेठ पाटील, अभिनंदन जानू स्पोर्ट इताडे अँड हार्ड लक मेहर 11 बापगाव. तत्पुरते आपण या सामन्यातील आपण सामनावीर जो पुरस्कार आहे तो आपण या ठिकाणी अनाऊन्स करूया. अष्टपैलू कामगिरी ज्याच्या माध्यमातून पहिले आपण बॅटिंग करत असताना 9 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 सफलता प्राप्त केल्या आणि मॅन ऑफ द मॅचची हॅट्रिक पूर्ण करणारा आजचा दिवसातील पहिला खेळाडू ठरला आहे तो म्हणजे जानू स्पोर्ट इताडे संघाचा दैवत वेलेकर. तत्पुरते आपण काही सन्मान आहे ते सन्मान